नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 16 एप्रिल 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, मी सध्या गावाकडे आलेलो आहे, त्यामुळे लेक्चर घेणं रेग्युलर पॉसिबल होत नव्हतं। पण आता मी इथं लॅपटॉपवर सेटअप बनवलेला आहे, तुम्ही इथं बघू शकता कशा प्रकारे आजपासून आपण इथून पुढे लेक्चर घेणार आहोत। तर अशा प्रकारे लॅपटॉपवरच डेली मी लेक्चर घेईल। बाकी तुम्हाला हे पण लेक्चर कसं वाटतं हे निश्चित सांगायला विसरू नका। टेस्ट क्वेश्चनचे आन्सर द्या। सुरू करू आजचं सेशन। बघा विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण डिस्काउंट जे आहे ते 19 तारखेपर्यंत ठेवलेलं आहे। कुपन कोड तुम्हाला यूज करायचं आहे शिल्पकार म्हणून, तिथे खाली तुम्हाला कुपन कोड जे आहे हे दिसत असेल, शिल्पकार कुपन कोड, तर हे वापरा आणि फी मध्ये डिस्काउंट मिळवायचं आहे। 30% डिस्काउंट आहे आणि ही सुवर्ण संधी आहे कंबाईन राज्यसेवेच्या फाउंडेशन बॅच घेण्याची, 21,000 PYQ ची बॅच घेण्याची, नोट्स पॅक घेण्याची। त्याचबरोबर तुम्हाला जानेवारी, फेब्रुवारी आणि जे काही मार्च आहे तर या सगळ्या महिन्याच्या चालू घडामोडीचं मासिक जे आहे ते उपलब्ध झालेले आहे। सोबत डिसेंबर 2025 सुद्धा मासिक आपण उपलब्ध करून दिलेले आहे। लवकरच तुम्हाला नोव्हेंबर 2025 सुद्धा मासिक उपलब्ध होऊन जाईल। आपली कंबाईनची 60+ गॅरंटीची बॅच आहे, ही बॅच देखील तुम्ही जॉईन करू शकता। खूप विद्यार्थ्यांनी ही बॅच जॉईन केलेली आहे। फी आम्ही वाढवणार होतो, मग फी पण आम्ही तेवढीच ठेवलेली आहे, कारण क्वालिटी कंटेंट जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत देण्याचा आमचा प्रयत्न आहे। आजचं सेशन सुरू करूया। एप्रिल 2026 मध्ये हंगेरीचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली, तर हंगेरीचे नवीन पंतप्रधान जे आहे ते बनलेले आहे पीटर मेग्यार। तर आपण जर बघितलं तर पीटर मेग्यार जे आहे तर यांच्याविषयी काय आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर मेग्यार मागर असा उल्लेख त्यांचा होतो, मेग्यार उल्लेख लक्षात ठेवा। तर आपण जर बघितलं ते कोणत्या पक्षाचे आहेत, हंगेरीमध्ये टिझा नावाचा पक्ष आहे, त्या पक्षाचे आपण जर बघितलं तर मेग्यार आहे। 16 वर्ष सत्तेत असलेले विक्टर ऑर्बनचा त्यांनी प्रचंड मताने पराभव केलेला आहे। तर यापूर्वी जर आपण बघितलं तर विक्टर ऑर्बन जे आहे ते कोण होते, हंगेरीचे पंतप्रधान होते। आता कोण बनलेले आहे, पीटर मेग्यार। यानंतर हंगेरी जो आहे तो युरोपमध्ये स्थित एक देश आहे मित्रांनो। बुडापेस्ट हंगेरीची राजधानी आहे आणि हंगेरियन फोरिंट हे तिथलं चलन आहे। पुढे जाऊया। मॉन्टे कार्लो मास्टर 2026 ही टेनिसची जी स्पर्धा आहे ती पुरुष कॅटेगरीमध्ये, पुरुष एकेरीमध्ये तिचं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे, तर मॉन्टे कार्लो मास्टर 2026 कार्लोस अल्कराजने जिंकलेली आहे। आपण जर बघितलं तर त्याने कुणाचा पराभव केला, तर त्याने जेनिक सिन्नरने ही स्पर्धा जिंकलेली आहे, त्याने कार्लोस अल्कराजचा पराभव केलेला आहे। सुरुवातीला थोडं उलट सांगितलं मी, जेनिक सिन्नरने ही स्पर्धा जिंकलेली आहे। कोणती, तर मॉन्टे कार्लो नावाची स्पर्धा कोणी जिंकलेली, तर परत एकदा लक्षात घ्यायचंय, जेनिक सिन्नरने ही स्पर्धा जिंकलेली आहे, त्याने कुणाचा पराभव केला, तर कार्लोस अल्कराजचा पराभव केलेला आहे। आता ही मॉन्टे कार्लो ही स्पर्धा जी आहे ती कुठे आयोजित करण्यात आली होती, फ्रान्समध्ये। या स्पर्धेची 119वी आवृत्ती आहे। आणि क्ले कोर्ट, आता क्ले कोर्ट म्हणजे काय असतं, तर क्ले म्हणजे माती मित्रांनो, तर मातीचं जे मैदान असतं त्यावर ही स्पर्धा खेळवली जाते। स्पर्धा जी आहे तर ती टेनिसची स्पर्धा मॅटवर, मातीवर आणि घासाच्या मैदानावर खेळवली जाते। तर मॉन्टे कार्लो ही स्पर्धा जी आहे ती क्ले कोर्टवर खेळवली जाते। आपण जर बघितलं तर कार्लोस अल्कराज उपविजेता राहिला, जेनिक सिन्नरने स्पर्धा जिंकली। आपण जर बघितलं तर जेनिक सिन्नर हा 2015 मध्ये नोवाक जोकोविच याच्यानंतर हंगामाच्या सुरुवातीला 3ही ATP मास्टर 1000 स्पर्धा जिंकणारा पहिला खेळाडू ठरला। म्हणजे जेनिक सिन्नरने काय केलेले, तर 2015 मध्ये नोवाक जोकोविचने सेम विक्रम केला होता, तर त्याचा विक्रम जो आहे तो जेनिक सिन्नरने त्याची बरोबरी केलेली आहे। म्हणजे आपण जर बघितलं तर नोवाक जोकोविचने 3 स्पर्धा जिंकल्या होत्या, इंडियन वेल्स, मियामी ओपन आणि मॉन्टे कार्लो। आता या सेम तिन्ही पण स्पर्धा ज्या आहे ते कोणी जिंकलेल्या आहे, तर त्या जिंकलेल्या आहे जेनिक सिन्नरने। मग जेनिक सिन्नरने आपण जर बघितलं तर कुणाच्या रेकॉर्डची बरोबरी केलेली आहे, तर नोवाक जोकोविचच्या रेकॉर्डची बरोबरी केलेली आहे। या तिन्ही स्पर्धेचा विजेता जर विचारलं तर इंडियन वेल्स, त्यानंतर मियामी ओपन आणि मॉन्टे कार्लो, या तिन्हीचा विजेता जो आहे तो जेनिक सिन्नर राहिलेला आहे। पुरुष दुहेरीचे विजेतेपद केविन क्राविएत्स आणि टीम पुट्स हे जर्मनीच्या खेळाडूने जिंकलेला आहे। पण आपल्याला आता इथं खूप महत्त्वाचा पॉइंट आपण इथं बघितलेला आहे, या 3 स्पर्धाचा एकच विजेता आहे, त्यामुळे जास्त लोड घ्यायचा नाही। जेनिक सिन्नर नाव शोधायचं आणि मग आपल्याला काय करायचंय, उत्तर द्यायचं आहे। आता
रिसेंटली ज्या काही महत्त्वाच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहे तर त्या आपण इथं एकदा त्या आपण बघून घेऊया. महत्त्वाच्या क्रीडा घडामोडी आपण बघून घेऊया. तर आपण जर बघितलं तर यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं सनशाईन डबल नावाची कन्सेप्ट सांगितली होती की आपण जर बघितलं तर मायामी ओपन आणि आपण जर बघितलं तर इंडियन वेल्स ते दोन स्पर्धा जो सलग जिंकतो तर त्याला सनशाईन डबल म्हटलं जातं. मग आपण जर बघितलं तर ही सनशाईन डबलचा खिताब ऑलरेडी जेनिक सिन्नरच्या नावावर होता. आता त्याने जर बघितलं तर कार्लो मॉन्टे ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि 2015च्या नोवाक जोकोविचच्या रेकॉर्डची बरोबरी केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन हा ग्रँड स्लॅम झालेला आहे. ग्रँड स्लॅम 4 असतात बघा. एक असतो ऑस्ट्रेलियन ओपन, एक असतो US ओपन, त्यानंतर एक असतो फ्रेंच ओपन आणि एक असतो विम्बल्डन. तर विम्बल्डन जो आहे तो इंग्लंडचा आहे. ऑस्ट्रेलियन ओपन आणि आपण जर बघितलं तर US ओपन हे मॅटवर खेळवले जातात. विम्बल्डन घासाच्या मैदानावर खेळवलं जातं. तर फ्रेंच ओपन जे आहे ते क्ले कोर्टवर म्हणजे मातीवर खेळवलं जातं. मग ऑस्ट्रेलियन ओपन जे आहे ते पुरुषांमध्ये कार्लोस अल्कराजने जिंकलेला आहे. ऑस्ट्रेलियन ओपनवर तुम्ही यापूर्वीचे प्रश्न बघा, 100% तुम्हाला प्रश्न विचारून झाले आणि भविष्यात सुद्धा प्रश्न येईल. प्रश्न जो आहे तो महिलांमध्ये कोणी जिंकलं त्यावर जास्त येऊ शकतो. तर एलिना रायबकिनाने ही स्पर्धा जिंकलेली आहे मित्रांनो. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आता कमेंट बॉक्समध्ये हे सांगा की एलिना रायबकिना कोणत्या देशाची आहे, कारण हिने फेमस वर्ल्ड नंबर 1 रँकिंगमध्ये जी अरिना सबलेंका होती तिचा पराभव केला होता बेलारुसच्या. तर ही एलिना रायबकिना कोणत्या देशाची हे तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन, आता बॅडमिंटन स्पर्धेबाबत बोलतोय. तर ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जी आहे ती पुरुषांमध्ये लिन चुन ई यांनी जिंकली आणि महिलांमध्ये वांग झी यांनी जिंकली. त्यानंतर मित्रांनो भारताविषयी बघा, शीतल देवी जी आहे ती वर्षातील सर्वोत्कृष्ट तिरंदाज बनली होती. हे आपण चालू घडामोडीमध्ये कव्हर केलेले आहे. अनाहत सिंगने JSW इंडियन ओपन स्क्वॅश स्पर्धा सलग दुसऱ्यांदा महिलाचं विजेतेपद जे आहे ते अनाहत सिंगने जिंकलेलं आहे. त्यानंतर काही स्पर्धा आणि त्याचे विजेते उपविजेते पण आपण इथं बघून घेऊया. जसं की हॉकी इंडिया लीगचा विजेता आहे कलिंगा लान्सर्स आणि आपण जर बघितलं तर उपविजेता आहे रांची रॉयल्स. महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं विजेता आहे हरियाणा, उपविजेता आहे इंडियन रेल्वे आणि सॅफ अंडर 20 चॅम्पियनशिप जी ती बांगलादेशने जिंकलेली आहे आणि उपविजेता भारत राहिलेला आहे. यानंतर पुढे जाऊया. तिसरा जो प्रश्न आहे त्यावर आता आपण कॉन्सन्ट्रेट करू. नेहमी लेक्चरमध्ये एक असा प्रश्न असतो ज्याचं डिटेल एक्सप्लेनेशन असतं पण त्यामध्ये आपण तो टॉपिक पूर्णपणे कव्हर करतो. मग हाच तो प्रश्न होता दुसरा प्रश्न. आता तिसरा प्रश्न, भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सने सिक्कीमच्या सीमावर्ती गावांमध्ये कोणत्या नावाने पहिले समुदाय रेडिओ स्टेशन सुरू केले आहे. तर भारतीय लष्कराचं जे काही त्रिशक्ती कॉर्प्स आहे यांनी सिक्कीमच्या सीमावर्ती गावामध्ये आपण जर बघितलं तर एक कम्युनिटी रेडिओ जो आहे तो सुरू केलेला आहे सिक्कीम सुंदरी या नावाने. तर भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सने एप्रिल 2026 मध्ये सिक्कीमच्या एका सीमावर्ती गावामध्ये सिक्कीम सुंदरी या पहिल्या सामुदायिक रेडिओ स्टेशनचं उद्घाटन केलेलं आहे. याच्या माध्यमातून स्थानिक बातम्या, हवामानाची माहिती, शासकीय योजनांबद्दल महत्त्वाची माहिती दिली जाणार आहे. मित्रांनो सिक्कीम जे आहे तर त्याला 35व्या घटनादुरुस्तीने सहयोगी राज्य बनवण्यात आलं होतं आणि 36व्या घटनादुरुस्तीने त्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला होता. सिक्कीम 1975 मध्ये भारताचं पूर्ण राज्य बनलं होतं तेव्हा ते भारताचं 22वं राज्य होतं. सिक्कीमची राजधानी गंगटोक आणि मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग. पुढे जाऊया बघा. चौथा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. इस्रायलने आपल्या परदेशी गुप्तचर संस्था मोसादच्या नव्या प्रमुखपदी कुणाची नियुक्ती केलेली आहे. तर मित्रांनो एकच मिनिट, मोसादचे नवीन आपण जर बघितलं तर प्रमुख कोण बनलेले आहे तर ते बनलेले आहे मित्रांनो रोमन गोफमॅन. ठीक आहे, योसी कोहेन कोण बनलेले आहे. हा ठीक आहे, पहिलेच बरोबर होतं आपलं रोमन गॉफमॅन. आता आपण जर बघितलं तर रोमन गॉफमॅन जे आहे योसी कोहेन नाही, रोमन गॉफमॅनच आहे. तर बेंजामिन नेतन्याहू इस्रायलचे प्राईम मिनिस्टर आहे तर यांनीच रोमन गॉफमॅन यांची काय केलेली आहे तर मोसादच्या प्रमुखपदी नियुक्ती केलेली आहे. आता मोसाद जी आहे ती इस्रायलची एक गुप्तचर संघटना आहे जी देशाच्या बाहेरचे धोके जे आहे तर ते टॅकल करण्याचं काम करते. याचे खूप फेमस कारनामे तुम्ही बघू शकता. जगातली टॉपची आपण जर बघितलं तर संघटना जी आहे गुप्तचर संघटना ती मोसाद आहे. डेव्हिड बार्निया यांचा कार्यकाळ जो आहे तो 2 जून 2026 रोजी संपणार आहे आणि तो संपल्यानंतर मित्रांनो मग रोमन गॉफमॅन जे आहे
तर ते मोसादचे नवीन काय केलं जाईल, तर त्यांना नवीन प्रमुखपदी नियुक्त केले जाईल. म्हणजे आता फक्त काय झालेली आहे, तर अनाउन्समेंट झालेली आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तर रोमन गॉफमॅन. पुढे जाऊया. 5वा प्रश्न मित्रांनो, एप्रिल 2026 मध्ये भारत आणि कोणत्या देशादरम्यान डस्ट लीग 2026 हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला? तर डस्ट लीग हा जो संयुक्त लष्करी सराव आहे तो भारत आणि उझबेकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तर भारत आणि उझबेकिस्तानमध्ये डस्ट लीग सराव जो आहे तो 12 ते 25 एप्रिल या दरम्यान याचं आयोजन होत आहे. म्हणजे सध्या आयोजन सुरू आहे. कुठं आयोजन होते हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. उझबेकिस्तान आवृत्ती सुद्धा आपल्यासाठी महत्वाची आहे. तर एखादा युद्ध सराव जो असतो त्याच्याविषयी 3-4 बाबी खूप महत्वाच्या असतात. जसं की युद्ध सराव, आता डस्ट लीग जे नाव आहे, ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर हा जो युद्ध सराव आहे तर हा कोणत्या, आपण जर बघितलं तर डस्ट लीग हा कोणत्या देशादरम्यान होतो हे आपल्याला माहित असलं पाहिजे. भारत आणि दुसरा समोरचा देश. त्यानंतर जर बघितलं तर दुसरी बाब आपल्याला इथे ही माहिती असली पाहिजे की 2026 आता हे चालू वर्ष आहे, यामध्ये हा कुठे झाला, उझबेकिस्तानमध्ये झाला. आणि आपण जर बघितलं तर याची आवृत्ती कोणती होती, तर 7वी आवृत्ती होती. एवढं आपल्याला इथं माहित असायला पाहिजे. मग इथं रेजिमेंट कोणती होती, काय होती, काही जास्त याचं घेणं देणं नाहीये. आणि हा अजून एक पॉइंट लक्षात घ्या, हा जो सराव आहे तो कशाचा आहे, तर लष्कराचा सराव आहे. हे एक आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. तर लष्कर, हवाई दल, नौदल, लष्कर झालं, हवाई दल झालं, नौदल झालं, तर ही आपली तिन्ही सेना दल आहे. तर त्यापैकी कोणाचा सराव आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. बाकी लष्करी सराव आहे, मग त्यामध्ये बाकी पर्वतामध्ये हा युद्ध सराव होऊ शकतो, वाळवंटामध्ये होऊ शकतो, इतकं विचारलं जात नाही. 3-4 गोष्टी, 2 कोणते देश आहे, स्थळ कोणतं आहे, आवृत्ती कोणती आहे, ह्या गोष्टी बघितल्या जातात, विचारल्या जातात. पुढे जाऊया. किर्गिस्तानमधील बिश्केक येथे झालेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने एकूण किती पदकं जिंकलेली आहे? तर किर्गिस्तानमधील बिश्केक या ठिकाणी जी आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप झाली त्यामध्ये भारताने 17 पदकं जिंकली, ज्यामध्ये 2 जे आहे ती सुवर्ण पदकं आपण जर बघितलं तर 6 जे आहे आपण जर बघितलं तर रौप्य पदकं आणि 9 जे आहे तर कांस्य पदकाचा त्यामध्ये समावेश आपल्याला बघायला मिळतो. मित्रांनो, 2 सुवर्ण पदकं कोणी जिंकली हे फक्त लक्षात ठेवा. सुजित कलकल 65 किलो वजनी गटात आणि अभिमन्यू मांडवाल 70 किलो वजनी गटात. बाकी जर पदकं लक्षात ठेवायची गरज नाहीये. आता बघा, या मेडल टॅलीमध्ये पहिल्या क्रमांकावर कोण राहिलेले आहे आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये? तर इराण जो आहे तो पहिल्या क्रमांकावर आहे. इराण. दुसऱ्या क्रमांकावर जपान, तिसऱ्या क्रमांकावर चायना, चौथ्या क्रमांकावर किर्गिस्तान. सर इथे किर्गिस्तानला असा वेगळा कलर का दिलेला आहे? कारण या स्पर्धेचं आयोजनच कुठं झालेलं आहे, किर्गिस्तानमध्ये, म्हणून किर्गिस्तानचा वेगळा कलर आपल्याला बघायला मिळतो. आणि 5व्या क्रमांकावर भारत राहिलेला आहे. भारताचे तुम्ही जर पदकं बघितले तर इराण नंतर दुसऱ्या क्रमांकावर आपलीच पदकं आहे. पण ही रँकिंग जी ती सुवर्ण पदकांच्या आधारावर ठरवली जाते. सुवर्ण पदक झालं की मग रौप्य पदक विचारात घेतलं जातं. मग त्यामुळे जर बघितलं भारत 5व्या क्रमांकावर गेलेला आहे. पुढे जाऊया. ऑस्ट्रेलियाच्या 125 वर्षाच्या लष्करी इतिहासात प्रथमच एक महिला लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर ऑस्ट्रेलियामध्ये 125 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महिला लष्कर प्रमुख बनलेले आहे सुसान कॉयल. तर सुसान कॉयल लेफ्टनंट जनरल या आपण जर बघितलं तर ऑस्ट्रेलियाच्या लष्कर प्रमुख बनलेले आहे. ते जुलै 2026 मध्ये पदभार स्वीकारणार आहे. त्या सध्याचे जनरल लेफ्टनंट जनरल सायमन स्टुअर्ट यांची जागा घेणार आहे. ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा, चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर. पुढे जाऊया. 8वा प्रश्न. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी कोणत्या शहरात भारताच्या पहिल्या स्वदेशी 1S आणि 1Q क्वांटम टेस्ट बँडचे उद्घाटन केलं? तर बघा, सध्या अमरावती हे शहर जे आहे तर अमरावती शहराला क्वांटम कम्प्युटिंगची राजधानी बनवण्याचा विचार चालू आहे. आपण जर बघितलं तर क्वांटम कम्प्युटिंग शहर बनवण्याचा विचार चालू आहे. आताचे जे कम्प्युटर आहे त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स आणि खूप किचकट फंक्शन्स करणारे जे कॉम्प्युटर असणारे तर ते क्वांटम कम्प्युटर्स असणारे आणि त्यांचे काही कंपोनंट असते त्याला टेस्ट बँड म्हटलं जातं. तर ते टेस्ट बँड जे आहे ते अलीकडे अमरावतीमध्ये टेस्ट करण्यात आलेली आहे. एवढं तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे. तर अमरावतीमध्ये या सगळ्या गोष्टी चालू आहे. क्युबिट फोर्स नावाची कंपनी तिच्या सहकार्याने यांना विकसित करण्यात आलेले, जे सुमारे 273 डिग्री सेल्सिअस तापमानावर कार्यरत असतात आणि संशोधक आणि स्टार्टअपना मुक्त प्रवेश प्रदान करतात. पुढे जाऊया. 9वा प्रश्न. कोणत्या भारतीय खेळाडूने NN मॅरेथॉन रॉटरडॅम
2026 2 तास 11 मिनिटं 58 सेकंदात पूर्ण करून 48 वर्ष जुना राष्ट्रीय विक्रम जो आहे तो मोडलेला आहे. तर आपण जर बघितलं तर एन मॅरेथॉन रॉटरडॅम 2026 जे आहे तर ती जिंकलेली आहे मित्रांनो सावन बरवालने. कोणी जिंकलेली आहे? सावन बरवालने. तर हा टायमिंग लक्षात ठेवा, कधी कधी टायमिंग विचारला जाऊ शकतो. 2 तास 11 मिनिटं 58 सेकंद. नीरज चोप्राच्या बाबतीत तो विचारण्यात आला होता. मग आता राष्ट्रीय रेकॉर्ड जर मोडलेला आहे तो पण 48 वर्षानंतर, तर त्यामुळे जर बघितलं तर ही बाब आपल्यासाठी महत्वाची आहे. सावन बरवाल याचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. तर हिमाचल प्रदेशचा धावपटू आहे राज्य बघा. त्यानंतर सावन बरवालने नेदरलँडमध्ये एन मॅरेथॉन रॉटरडॅम हे 48 वर्ष या स्पर्धेतील भारतीयाचा 48 वर्ष जुना जो काही राष्ट्रीय रेकॉर्ड होता तर तो सावन बरवालने मोडलेला आहे. ही स्पर्धा नेदरलँडमध्ये आयोजित करण्यात आली होती. आपण जर बघितलं त्याने 42 किलोमीटर अंतर 2 तास 11 मिनिटं 58 सेकंदात पार केलेलं आहे आणि 20वे स्थान पटकावलं. म्हणजे त्या स्पर्धेमध्ये तो 20व्या क्रमांकावर आला. पण भारताचा जो राष्ट्रीय रेकॉर्ड होता तो त्याने मोडला. 1978 मध्ये शिवनाथ सिंह यांनी जो रेकॉर्ड प्रस्थापित केला होता 2 तास आपण जर बघितलं तर आता इथे मिनिटं नाही एक्झॅक्ट, ठीक आहे, तर आय थिंक 2 तास 12 मिनिटं समथिंग 12 सेकंद असा काहीतरी रेकॉर्ड होता. तर तो यांनी मोडून 2 तास 11 मिनिटं 58 सेकंद असा नवीन रेकॉर्ड जो आहे तो प्रस्थापित झालेला आहे. तर नाव लक्षात ठेवा सावन बरवाल. पुढे जाऊया. अजून एक गोष्ट सांगायची राहिलेली आहे की आंध्र प्रदेशमध्ये जे काही क्वांटम टेस्ट बँडचं जे काही उद्घाटन झालेलं आहे मित्रांनो, ह्या उद्घाटन 14 एप्रिल रोजी झालं आणि 14 एप्रिल जो आहे तो इंटरनॅशनल क्वांटम डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. तर हे पॉइंट टू बी नोटेड. पुढे जाऊया. आपण जर बघितलं 13 एप्रिल 2026 रोजी भारतीय लष्कराने ऑपरेशन मेघदूतच्या यशाच्या स्मरणार्थ सियाचीन दिनाची कोणती आवृत्ती साजरी केली? तर सियाचीन दिनाची आपण जर बघितलं तर ऑपरेशन मेघदूतच्या स्मरणार्थ आपण 42वी आवृत्ती जी आहे तर तिचं सेलिब्रेशन केलेलं आहे. 13 एप्रिल 2026 रोजी भारतीय लष्कर आणि हवाई दलाने 1984 मध्ये सुरू झालेल्या ऐतिहासिक ऑपरेशन मेघदूतच्या स्मरणार्थ 42वा सियाचीन दिन साजरा केला. ऑपरेशन मेघदूत हे भारतीय सशस्त्र दलाने 1984 मध्ये सुरू केलेल्या एका मोहिमेचं सांकेतिक नाव होतं. हिमालयातील भारत पाकिस्तान चीन सीमेचा जो त्रिकोण आहे, त्रिकोणी संगम आहे, तर या त्रिकोणी संगमावर असलेल्या लडाखमधील सियाचीन ग्लेशियरवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्याचा जो काही पाकिस्तानचा आपण जर बघितलं तर जो प्रयत्न होता तो हाणून पाडण्यात आला होता. आणि मग आपण जर बघितलं तर त्या दिवसाला आपण सियाचीन डे म्हणून सुद्धा सेलिब्रेट करतो. मग भारत जो आहे तर एकीकडे पाकिस्तानची बॉर्डर आहे, एकीकडे चायनाची बॉर्डर आहे आणि एकीकडे भारत यांनी इथे या ठिकाणी आपल्याला सियाचीन ग्लेशियर जे आहे ते बघायला मिळतात. भारताची सियाचीन ग्लेशियर जी आहे ती पोस्ट भारताच्या ताब्यात सध्या आहे. सियाचीन ग्लेशियर हिमालयाच्या काराकोरम रांगेमध्ये सध्या स्थित आहे. पुढे जाऊया. एप्रिल 2026 मध्ये भारताची सरकारी कंपनी खनिज विदेश इंडिया लिमिटेड, जास्त मुलांना माहित नसेल ही कंपनी दुसऱ्या देशात जाऊन काय करत असते, तर उत्खनन वगैरे करणारी कंपनी आहे खनिज विदेश इंडिया लिमिटेड, जिला काबिल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर या कंपनीला 5 लिथियम ब्लॉकच्या अन्वेषणासाठी कोणत्या देशात पर्यावरण मंजुरी मिळाली आहे? तर आपण जर बघितलं तर अर्जेंटिनामध्ये या काबिल या कंपनीला खनिज विदेश इंडिया लिमिटेडला आपण जर बघितलं लिथियम शोधण्यासाठी त्याचं उत्खनन करण्यासाठी अर्जेंटिनाच्या सरकारकडून परमिशन मिळाली आहे. पुढे जाऊया. 12वा क्वेश्चन आहे, भारताने 2025-26 या आर्थिक वर्षात किती पेटंट अर्ज दाखल करून एक नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेला आहे? तर पेटंट म्हणजे काय असतं की एखाद्या व्यक्तीने एखादा शोध लावला तर ते नावावर करून घेणं त्याला पेटंट म्हटलं जातं. मग भारतामध्ये या वर्षी 2026 मध्ये 2025-26 या वर्षामध्ये 1,43,729 पेटंट जे आहे ते दाखल करण्यात आलेले आहे. आपण जर बघितलं तर मागील वर्षी 1.1 लाख पेटंट होते, म्हणजे 1,10,000 होते. तर त्यावरून हा आकडा 30% वाढून 1,43,000 वर गेलेला आहे मित्रांनो. यापैकी देशांतर्गत म्हणजे देशाच्या आतमधून 98,000 अर्ज आले, तर देशाच्या बाहेरून 68,000 अर्ज आलेले आहे. आपण जर बघितलं जागतिक बौद्धिक संपदा संघटना जी आहे, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन जे आहे, तर त्यांच्या अहवालानुसार भारत आता
जगातील सर्वात मोठा पेटंट उत्पादक देश बनलेला आहे आणि पेटंट दाखल करण्याच्या बाबतीत ते 6व्या स्थानावर पोहोचलेला आहे. तर पेटंट उत्पादकाच्या बाबतीत भारत सगळ्यात मोठा देश बनलेला आहे आणि दाखल करण्याच्या बाबतीत म्हणजे पेटंट समजून घ्या की त्याला अप्लाय करण्याच्या बाबतीत जर बघितलं तर तो 6व्या स्थानावर आहे. पुढे जाऊया. 13वा प्रश्न. एप्रिल 2026 मध्ये कोणत्या मंत्रालयाने माय यंग इंडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देशव्यापी नारी शक्ती युवा संसद आयोजित केली? तर नारी शक्ती युवा संसद युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आयोजित केलेली आहे. पुढे जाऊया. नारी शक्ती युवा संसदेमध्ये कायदे मंडळामध्ये संसद आणि विधानसभा यामध्ये महिलांचं प्रतिनिधित्व बळकट करणं यासाठी सखोल चर्चा झाली. हा कार्यक्रम एकाच वेळी 17 विभागामध्ये पार पडला, ज्यामध्ये 7,000हून तरुण महिलांनी कायदेविषयक प्रक्रिया धोरण निर्मिती सक्रियपणे समजून घेतलेली आहे. थीम बघा लक्षात ठेवायची, नारी शक्ती विकसित भारत की आवाज, स्ट्रेंथनिंग इन्क्लुझिव्ह डेमोक्रेसी. पुढे जाऊया. ट्रॅक्सन इंडिया टेक वार्षिक अहवाल 2026 नुसार आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये तंत्रज्ञान स्टार्टअप फंडिंगसाठी देशाच्या जागतिक यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे? तर टेक्नॉलॉजीशी रिलेटेड जे स्टार्टअप आहे तर त्याच्याबाबत फंडिंग करण्याबाबत जो भारत जर बघितलं 4थ्या क्रमांकावर आहे. तर ट्रॅक्सन इंडिया टेक वार्षिक अहवालामध्ये याची नोंद करण्यात आली. तर आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारतीय स्टार्टअपने $14 बिलियन उभारले होते, वेगवेगळ्या देशातून उभे केले होते. मग आपण जर बघितलं तर त्यामध्ये 2025-26 मध्ये घट होऊन आपल्या स्टार्टअपने $11.7 बिलियन जे आहे तर ते वेगवेगळ्या देशातून जमवलेले आहे. मग भारत आपण जर बघितलं स्टार्टअप फंडिंग, भारतातले जे छोटे मोठे स्टार्टअप आहे ते फंडिंग घेण्याच्या बाबतीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर 4थ्या क्रमांकावर आहे. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर ब्रिटन, तिसऱ्या क्रमांकावर चायना, 4थ्या क्रमांकावर आपला भारत आहे. पुढे जाऊया. 15वा प्रश्न. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड फॉर नेचर तर्फे दिला जाणारा मछली राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या भारतीय वन विभागाला देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे? तर कोणत्या वन विभागाला नाही, कोणत्या भारतीय व्यक्तीला देऊन सन्मानित करण्यात आलेले असा प्रश्न असायला पाहिजे होता. तर मछली अवॉर्ड जो आहे तो वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड फॉर नेचर यांच्यातर्फे दिला जातो. हा एक राष्ट्रीय पुरस्कार आहे आणि तो मिळालेला आहे अनिता चौधरी यांना. तर अनिता चौधरी यांनी 2021 पासून 500 प्राण्यांची सुटका जी आहे ती केलेली आहे. शिकार, तस्करी आणि अवैध खाणकाम करणाऱ्या व्यक्तींपासून ही 500 प्राण्यांची सुटका करण्यात आलेली आहे. अवैध खाणकाम करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई केलेली आहे. हा पुरस्कार वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड इंडिया आणि प्रभा खेतान फाउंडेशन यांच्यातर्फे दिला जातो. 50,000 रुपयांचं रोख बक्षीस सुद्धा इथे दिलं जातं, प्रशस्तीपत्रक दिलं जातं. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या ॲपवर 30% ऑफर आहे, तर याचा सगळ्यांनी लाभ घ्या. कुपन कोड असेल शिल्पकार. या ज्या बॅचेस इथं दिसत आहे या बॅचेसवर हे कुपन कोड अप्लाय होणार आहे. त्याचबरोबर आजचे आपण टेस्ट क्वेश्चन सुद्धा बघणार आहोत. आपलं हे मासिक आलेलं आहे तर हे तुम्ही बाय करू शकता. ही आपली कंबाईनची 60+ गॅरंटीची बॅच जी आहे ती जॉईन करू शकता. आजचे टेस्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. मछली राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला? मोसादचे नवीन प्रमुख कोण बनणार आहे? इंडस्ट्रियल सराव कोणत्या 2 देशादरम्यान पार पडलेला आहे? बाकी आय होप लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला माझ्या लेक्चरचे नोटिफिकेशन येत जाईल. थांबूया मग आता आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. सगळ्यांना जय हिंद.